भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा येथील नवचैतन्य ग्रामविकास शिक्षण संस्था द्वारा संचालित नवचैतन्य विद्यालयाचे 38वे स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी संघ मेळाव्याचे आयोजन विद्यालयाचे प्रांगणात पार पडले। याप्रसंगी उद्घाटन अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे यांचे हस्ते पार पडले, तर अध्यक्षस्थानी भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राजरत्ना रामटेके होत्या। प्रमुख उपस्थितीत रायपूरचे एम्स महाविद्यालयाचे बालशल्य चिकित्सा विभागाचे प्राध्यापक डॉ. नितीन बोरकर, भंडारा जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद श्यामकुवर, संस्थेचे अध्यक्ष वनवे, उपाध्यक्ष खोब्रागडे, सचिव आठवडे, मुख्याध्यापक वनवे इत्यादी मंचावर उपस्थित होते। सदर वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आले व माजी विद्यार्थी संघाचा मेळावा पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचे हस्ते विज्ञान व कला प्रदर्शनीचे उद्घाटन तसेच स्नेहसंमेलनाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वनवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कापगते सर यांनी मानले। पत्रकार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश शेंडे यांनी केले। तो आणि कसं व्यक्त करतो ते महत्त्वाचं। दुसरी गोष्ट सांगायची ती म्हणजे वेळेचा सदुपयोग। सगळ्यांकडे किती वेळ आहे? 24 तास। निसर्गाने सगळ्यांना 24 तास दिले आहेत, पण सगळेजण सारखं लाईफ मध्ये अचीव करतात का? नाही का? तर प्रत्येक जण हा 24 तासाचा वापर वेगवेगळा करत असतो। सो कृपा करून सोशल मीडियावर उगाच वेळ वाया घालवू नका, बिकॉज दिस इज नॉट द राईट एज फॉर यू। हे वय तुमचं अभ्यास करायचा आहे। आता जर कोणी म्हणे अभ्यासासाठी आम्ही गुगल वापरतो, ठीक आहे, पण इंटरनेट ही दुधारी तलवार आहे। तिचा चांगला वापर आहे आणि गैरवापर पण आहे। आपण आपली एनर्जी फक्त चांगल्या वापरासाठी वापरायला पाहिजे। आणि तिसरी गोष्ट सांगायची म्हणजे मैत्री। पाण्याचा थेंब माहिती आहे सगळ्यांना? पाण्याचा थेंब जर तुम्ही गरम तव्यावर टाकला तर काय होईल सांगा? राहील का ते पाणी? त्याचं बाष्पीभवन होईल, इव्हापोरेशन होईल, बरोबर आहे? तो पाण्याचा थेंब जर समजा कमळाच्या त्या पानावर असला तर तो काय चमकेल, बरोबर आहे? आणि तो पाण्याचा थेंब जेव्हा त्या शिंपल्यामध्ये जातो तेव्हा त्याचा मोती बनतो। सो पाण्याचा थेंब एकच होता, त्याची संगत जशी बदलली तसं त्याचा रूप बदललं, बरोबर आहे? म्हणून चांगल्या लोकांसोबत, सज्जनांसोबतच मैत्री करा। आणि ज्याचा कोणी मित्र मैत्रीण नसेल इथे, तो सगळ्यात चांगला मित्र म्हणजे कोण? पुस्तक। सो आपल्याकडे लायब्ररी आहे, त्या लायब्ररीचा वापर करा। आम्ही चौघं पण एकाच वर्गात शिकत होतो, पण पास आउट झाल्यावर 25 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो की आम्ही एकमेकांचे वर्गमित्र आहोत। म्हणजे किती वर्ष? 25 वर्ष। MBBS करून 25 वर्ष लोटली आणि आम्हाला माहित नव्हतं की ही माझ्या वर्गात आहे, सर माझ्या वर्गात आहेत, माहीतच नव्हतं, कारण आम्ही 200ची बॅच। ओके, तसं तुमचं A सेक्शन, B सेक्शन, अ व गट असतं ना, तसं आमचे पण अ ब गट राहायचे। आम्हाला अ सेक्शन मधल्या लोकांच्या बद्दल थोडीफार माहिती राहायची, ब आणि क ड मध्ये काही नव्हतं, तसं आमचं अ ब गट होतं। मग आमचं जेव्हा 25 वर्ष, म्हणजे आता आम्हाला तेव्हाची गोष्ट सांगते, 25 वर्षाचं जेव्हा आमचं रियुनियन झालं, 25 वर्षानंतर आम्ही 200 पैकी जितके जण जमलो, तेव्हा कुठे माहित झालं की अच्छा हे पण आमच्या वर्गात होते, हे पण आमच्या वर्गात होते। बरं, ते सर जे होते ना, सोमकोर सर हात वर करा प्लीज। हा, तर मी मेडिकल ऑफिसर होती, ते पण मेडिकल ऑफिसर होते, पण मला हे नव्हतं माहिती की ते माझ्या वर्गात शिकलेले होते। आम्ही सोबत MBBS केलं आणि असं म्हणजे 2001 मध्ये आम्ही पास आउट झालो। 2009 मध्ये आम्ही मेडिकल ऑफिसर म्हणून मी जॉईन झाली। 2009 मध्ये डॉ. मिलिंद सोमकुवर मेडिकल ऑफिसर, आय थिंक कोणती PHC होती, कोणती तरी कान्होली 12 PHC, पण ही वॉज लाईक मेडिकल ऑफिसर फॉर मी। वर्गमित्र किंवा आम्ही एकत्र शिकलो असं माहित नव्हतं, पण जेव्हा एकत्र आलो किंवा जेव्हा ओळख झाली, कळलं, तर तो जो एक फॉर्मलनेस होता आमच्यामध्ये, फॉर्मॅलिटी होती। मेडिकल ऑफिसर मिलिंद सर, मेडिकल ऑफिसर राजरत्ना मॅडम, आता मिलिंद